नमस्कार. महाधोरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय कागल तालुक्यातील बहुतेक सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप युतीनं मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे. कागल तालुक्यातील सिद्धनेरली मतदारसंघात सुयेशा घाटगे यांनी 2000ची आघाडी घेतलेली आहे. याशिवाय माकवे मतदारसंघात काकासाहेब पाटील सावडकर हे पुढे आहेत. बोरोडे मतदारसंघात शोभाताई फराटे आघाडीवर आहेत. कापसी मतदारसंघात शिल्पा शशिकांत खोत आणि चिखली मतदारसंघात शिवानी भोसले यांनी आघाडी घेतली आहे. याचा अर्थ कागल तालुक्यातल्या सर्व 6ही जिल्हा परिषद मतदारसंघात आता मंत्री हसन मुश्रीफ, संजय बाबा घाटगे आणि समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीनं आता विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे. इथं मंडलिक गट एकाकी होता, त्यामुळे आता सगळ्याच मतदारसंघात मंडलिक गट पिछाडीवर असल्याचं लक्षात येते. काही ठिकाणी काँग्रेसनं आपले उमेदवार उभे केले होते, तेही काँग्रेसचा फारसा काय टिकाव लागलेला दिसत नाही. म्हणजे एकूणच अपेक्षेप्रमाणे मंत्री मुश्रीफ आणि दोन्ही घाटगे जे भाजप राष्ट्रवादी आघाडीनं इथं मोठ्या प्रमाणात मुसंडी मारणार हे नक्की झालेले आहे. सुयेशा घाटगे, काकासाहेब सावडकर, शोभाताई फराटे, शशिकांत खोत, शिवानी भोसले हे सगळे आता विजयाच्या मार्गावर आहेत. त्यांनी आघाडी घेतलेली आहे. अजूनही निकाल लागायला अर्धा पाऊण तास लागेल, पण सध्या तरी या 5ही उमेदवारांनी आता आघाडी घेतली हे नक्की आहे. आपल्याला असेच निकाल पाहायचे असतील तर तातडीनं सबस्क्राईब करा महाधोरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.